आज आपण मस्त झणझणीत वजडी मसाला करणार आहोत बघा. अशा पद्धतीनं एकदम मस्त, हॉटेलापेक्षा बी टेस्टी लागेल ही वजडी मसाला. वजडीला आधी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, पांढरी शिपट धुवायची बघा. वजडी कशी धुवायची ती बी मी तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये. आतडी बी घेतली ती चांगलं धुवून स्वच्छ. ह्याच्यामध्ये पाणी बी टाकून घेतलं आपण ह्या पातेल्यामध्ये. आता आपण ह्याच्यात हळद पावडर अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा टाकून घेऊ. थोडंसं हातानं ह्याला मिक्स करते. मग ह्याला आपण काय करणार आहे, गॅसवर ठेवणार आहे उकळायसाठी. ह्याला 8-10 मिनटं मी उकडणार आहे, चांगला मोठा गॅस करून. आता तुम्ही म्हणताना उकडल्यावर चांगली ही मऊ होती, पण नाही होत बघा. काय करायचं, आता शिजायला ठेवलं की मी इथं मध्यम गॅस करून ह्याला 8 ते 10 मिनटं शिजवून घेतले. तुम्हाला दाखवते बघा. अशा पद्धतीनं झाली आपली वजडी. आता सगळं पाणी टाकून देते. तेल ठेवले बघा कढईमध्ये. एक मोठी इलायची, ह्याच्यात दालचिनीचा तुकडा, एक हिरवी इलायची घातली, 4-5 लवंगा, 4-5 काळ्या मिऱ्या घातल्या, त्या दालचिनीचा तुकडा घातला आहे, आणि ह्याच्यात जिरं घातलं आहे अर्धा चमचा, आणि ह्याच्यामध्ये एक चक्री फूल बी घातलं बघा छोटं. आता लगेच ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण कुटून घालून घेऊ. 1.5 चमचावर असेल, पोहे खायच्या 1-1.5 चमचावर आलं लसूण घालून घ्या. थोडं आलं लसूण जास्तच घालायचं ह्याच्यामध्ये. आता एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, लहान असला कांदा तर 2 घ्या. जाडसरच आपण ह्याला चिरून घेतलेलं आहे, जास्त बारीक चिरलेलं नाही. तेल बी जास्त घातलेलं नाही बघा. एकदम थोडं तेल घालूनच ह्याला आपण थोडंसं कलर बदलूस तर असं थोडंसं तळून घेऊ. आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून घेऊ. हिरव्या मिरच्याला मधून चिरलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेऊन मधून असे 2 तुकडे केल्यात उभ्या चिरून, ह्याच्यामध्ये घालून ह्याला बी थोडंसं तळून घेऊ. आता एक नंबर चवीची लागती बघा. तर हे आपण काय करायचं, वजडीला चांगलं आधी उकळलेली चाळणीमध्ये आपण चांगलं ह्याला पाणी सगळं गाळून घेऊन 2दा धुवून घेतली. आता बघा ही थंड बी झाली. ह्याच्यामध्ये मी हातानंच टाकते, पाणी बिनी काही नाही आपल्या वजडीमध्ये. आता मस्त असं ह्याला आता मिक्स करून घेऊ. एकदा करून बघा, हॉटेलापेक्षा बी भारी चवीची लागते. तुम्हाला रस्सा आवडत नसला तर अशा पद्धतीनं थोडासा रस्स्यामध्ये करून बघा. ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते. करून बघत जावा माझ्या रेसिपी आवडल्या की लगेच लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असला की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये आपण धना पावडर घातली बघा 1 चमचा, हळद पावडर पाव चमचा घातली. आपला मसाला, घाटी मसाला म्हणजे आपला काळा मसाला घालून घेतला. इथं 2 चमचे, छोट्या चमच्यानं 2 चमचे घातलं. मीठ घातलं ह्याच्यात अर्धा चमचा. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला. तिखट जास्त आवडत असला तर काळा मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. पण हे जास्त तिखट बी नव्हतं आणि जास्त सपक बी नव्हतं. अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करायचं ह्याला. मग आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला शिजायला ठेवणार. गरम पाणी घालायचं. एकदा चांगलं मिक्स करू. मीठ कमी जास्त असलं तर तुम्ही टेस्ट करून, कमी जास्त मीठ असलं तर बघा. मीठ थोडंसं कमीच टाकायचं. आपण उकडताना बी मीठ टाकलेलं आहे ना, त्यामुळे आपण जास्त मीठ टाकलेलं नाही. थोडीशी कोथिंबीर द्यायची टाकून चिरलेली. आता ह्याच्यावर झाकून मी ह्याला शिजायला ठेवणार आहे. मस्त असं ह्याला 15 ते 17-18 मिनटं ठेवील. 15 मिनटं तरी ठेवा, म्हणजे मस्त अशी मऊ होती ही. झाकते आणि ह्याला आता ठेवते शिजायला. तर बघा ह्याला मी 10 मिनटानंतर काढले बघा झाकण ह्याच्यावरचं. मध्ये मी झाकण काढून हलवत होते. आता थोडंसं पाणी राहिलं आहे. असं 5 मिनटं शिजवून घेऊया. आता आपण 10 मिनटं आपण झाकून शिजवलं आहे, आणि असं झाकण न झाकता हलवत आपण ह्याला 5 मिनटं शिजवू. मस्त अशी झाली झणझणीत वजडी मसाला फ्राय. एकदा करून बघा. माझ्या रेसिपी खूप आवडतील तुम्हाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.